ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 3। त्याजं दोषवद इति एके, त्याजं दोषवदित्येके, त्यागं दोषवतित्येके, कर्म प्राहुर्मनीषिणः, कर्म प्राहुर्मनीषिणः, कर्म प्राहुर्मनीषिणः। त्याजं दोषवतित्येके, कर्म प्राहुर्मनीषिणः, त्याजं दोषवतित्येके, कर्म प्राहुर्मनीषिणः, त्याजं दोषवतित्येके, कर्म प्राहुर्मनीषिणः। यज्ञदानतपः कर्म, यज्ञदानतपः कर्म, यज्ञदानतपः कर्म, न त्याज्य इति चापरे, न त्याज्यम् इति चापरे, न त्याज्यम् इति चापरे। यज्ञदानतपः कर्म, न त्याज्यम् इति चापरे, यज्ञदानतपः कर्म, न त्याज्यम् इति चापरे, यज्ञदानतपः कर्म, न त्याज्य इति चापरे। त्याजं दोषवतित्येके, कर्म प्राहुर्मनीषिणः, यज्ञदानतपः कर्म, त्याजम् इति चापरे। त्याजं दोषवतित्येके, कर्म प्राहुर्मनीषिणः, यज्ञदानतपः कर्म, न त्याज्य इति चापरे। दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकांचा मिळून अर्थ बघूया आपण। दार्शनिक विद्वानांची 4 मतं आहेत। एक, प्रत्येक विद्वान म्हणतात की काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास, म्हणजे इष्टाची प्राप्ती व अनिष्टाची निवृत्तीसाठी जी कर्म केली जातात त्याच्या त्यागाला संन्यास म्हणतात। दुसरा, संपूर्ण कर्मफलाच्या इच्छेच्या त्यागास त्याग म्हणायचं, म्हणजे फलेच्छा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे म्हणजे त्याग। तिसरा, संपूर्ण कर्माचा दोषाप्रमाणे त्याग केला पाहिजे। चौथा, सर्व कर्मफलाचा त्याग केला तरी चालेल, परंतु यज्ञ दान तपरूपी मध्ये थोडासा आपल्याला थांबावं लागलं, एक फोन आला होता म्हणून आता परत सुरू करतेय, क्षमस्व। तिसरं आपण बघितलं, संपूर्ण कर्माचा दोषाप्रमाणे त्याग केला पाहिजे। सर्व कर्मफलाचा त्याग केला तरी चालेल, परंतु यज्ञ दान तपरूपी कर्माचा त्याग करू नये। ह्या 4 मतात 2 विभाग दिसतात। पहिले व तिसरे मत हे सांख्य योगाचे आहे, तर दुसरे व चौथे मत हे त्याग कर्म योगाचे आहे। आता भगवंताच्या मनातील विलक्षणता पाहूया। एक काय आहे, कर्मात कर्तृत्वाभिमान राहत नाही व स्वरूपात स्थित होते। दुसरं, नियत कर्माचा स्वरूपाने त्याग करायचा, त्याला राजस व तामस त्याग म्हटले आहे। तिसरा, कर्माची आसक्ती व फलाची आसक्ती या दोन्हींचाही त्याग करायचा। चौथा, कर्माचा त्याग करायचा नाही, ती कर्मे करायचीच, त्याशिवाय तीर्थ व्रत हे सुद्धा कर्मफल व आसक्तीचा त्याग करून करायला हवे। आता पुढील 3 श्लोकात भगवंत पहिल्या त्यागाच्या विषयात आपले मत सांगत आहेत। हरये नमः, हरये नमः, हरये नमः।